हॅलो गाईज, आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि तर इथे संक्रांतीनिमित्त थोडीशी रांगोळी काढते आहे, ज्याचं महत्त्व आहे आज. तर इथे रांगोळी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. आणि इथे उंबरठ्याची पूजा पण केलेली आहे मी, आणि रांगोळी पण काढून झालेली आहे. सकाळची वेळ आहे, आजचं महत्त्व वेगळं आहे संक्रांतीचं. तर बाकीचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. पूजा कशा प्रकारे मांडते आणि कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची पूजा केल्या जाते. प्रत्येक गाव बदललं की पूजेची पद्धतही बदलते. हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे मकर संक्रांत आणि आता पूजा करायची आहे. तर आजचा दिवस आहे खूप महत्त्वाचा आहे स्त्रियांसाठी म्हणा किंवा मुलींसाठी म्हणा, कारण आजपासूनच कार्यक्रम चालू होतात. हळदी कुंकवाचा कार्यक्रम, तिळवा वगैरे. जे नवीन मुलींचे लग्न झालेले असतात तर त्यांचा पण तिळवा असतो. तर आज काळी साडी न घालता आज आपल्याला कुठल्याही रंगाची साडी घालायची, पण सहसा जास्त करून लाल किंवा हिरव्या रंगाची साडी घालायची आहे. तर पूजा पण आज, कारण जी संक्रांत देवी आहे ती काळे वस्त्र परिधान करून आलेली आहे, त्यामुळे आपल्याला काळे वस्त्र चालत नाही. तर अशा प्रकारे इथे मी पण आज हिरव्या रंगाची साडी घातलेली आहे आणि आज याच्यावरच पूजा करायची आपल्याला. इथे सुगड्याचं वाण जे आहे तर ते पण मी तयार करून घेणार आहे. काढून ठेवलेलं आहे साहित्य, आणि आता आपल्याला पूजा करायची आहे. आणि आज नैवेद्य पण तिळगुळाची पोळी म्हणा किंवा करंजी म्हणा किंवा तिळाचा जो पदार्थ आहे त्यापासून आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. किंवा मग तिळगुळसुद्धा आपण तिळगुळाचा वापर करून सुद्धा पोळी बनवू शकतो, किंवा मग रवा भिजवून वगैरे. तर ते पण कर. चला मग कंटिन्यू राहा. काय काय पूजा कशा प्रकारे मांडणार आहे मी, आणि सुगड्याचं वाण कशा प्रकारे द्यायचं आहे, तर त्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे ते पण तुम्हाला शेअर करते. तर चला. तर इथे सर्व पूजेचं सामान काढून घेतलेलं आहे मी. हलवा घेतलेला आहे, लाडू आणि वडी घेतलेली आहे, हळदी कुंकू आपल्याला जे पाहिजे ते, आणि फुलं वगैरे जे आहे ते पण सर्व मी काढून घेतलेलं आहे. आणि सुगडे तर सर्व व्यवस्थित जर काढून घेतलं तर पूजेची मांडणी पण व्यवस्थित होते. तर इथे सुगडे वगैरे सर्व काढून घेतलेले आहेत, ठेवलेले आहेत. आणि जे आपण वाण घेतलेलं आहे ते, तर इथे बोरं, ऊस, गाजर आणि आपले चणे, जे हिरवा हरभरा म्हणतात त्याला, आणि वाण घेतलेलं आहे जे आपण वाण देणार आहोत.
बायकांना हळदी कुंकवाच्या वेळेस ते पण, आणि हे 5 बायकांसाठी मी 5 जे आपण ओटी भरतो किंवा 5 सवासणीला देतो ते घेतलेलं आहे. ते हे पण सर्व काढून घेतलेलं आहे. हे पण आपल्याला देवाजवळ ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे सर्व जे पूजेची मांडणी किंवा जे आपल्याला पाहिजे आहे जवळ सगळं जमावून ठेवायचं आहे. म्हणजे आपण जे सुगड्याची पूजा करणार आहोत ते आता आपल्याला करायचे आहे. बघू शकता इथे सर्व काढून घेतलेलं आहे मी. वालही ठेवू शकता कोणी किंवा बिब्याची फुलंही ठेवू शकता. आणि आपले जे वाटाणे आहे ते पण आपल्याला घ्यायचे आहे. तर इथे मी सर्व आवरून घेतलेलं आहे आणि ते देवाची जी साफसफाई आहे ती पण करायची आहे, कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आणि देवाची पूजा करून घेते आणि नंतर मग आपल्याला सुगड्यांची पूजा करायची आहे. तर सर्वात पहिले घरचे जे देव आहे त्यांची पूजा. आज देवांना पण हिरवं वस्त्र घालणार आहे मी. तर तिथे व्यवस्थित पुसपास करून घेते आणि पूजा करून घेते. आणि सुगड्याची पूजा कशा प्रकारे करते ते पण मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल. आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर नक्की सांगा. एक लाईक केलं म्हणजे मला पण एक प्रोत्साहन मिळते. तर इथे तर पुसपास करून घेतलेला आहे आणि आता इथे मी देवाची जी पूजा आहे ती करून घेते. तर इथे आपल्याला लाल वस्त्र टाकून घेतलेलं आहे. तुम्ही चौरंगावर पण पाटावर पण मांडू शकता. तर इथे आपल्याला 5 सुगडे ठेवायचे आहे. तर 5 आपल्याला रास ठेवायची आहे तांदळाची. इथे कोणी 2 पण ठेवू शकते, कोणी 1 पण ठेवतात. भरपूर जणांची आपापली पद्धत आहे. तर इथे आता मी हळदी कुंकू वगैरे लावून घेतलेलं आहे किंवा टाकून घेतलेलं आहे, कारण त्याच्यावर आपल्याला सुगड्याचं वाण करायचं आहे. तर इथे सुगड्यांना आपल्याला 5 हळदी कुंकवाचे बोटं लावून घ्यायचे आहे. तर तुम्ही बाजारामध्ये काळ्या सुगड्यांचं खूप महत्त्व आहे, पण मला काळे सुगडे मिळाले नाही. तर मग मी अशा प्रकारचे घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला याच्यामध्ये काय काय घालायचं ते पण आपण साहित्य पहिले सर्व काढून घेतलेलं आहे. आणि आता इथे 5ही जे सुगडे आहेत त्यांची पूजा करून घ्यायची आपल्याला. आणि यामध्ये मी एक न टाकता आपल्याला पूर्ण जे वाण तयार करतो आपण ते आपल्याला 5 वेळा टाकायचं आहे सुगड्यांमध्ये. ते हे जे आहे पणती म्हणा किंवा झाकण ठेवू शकतो आपण, त्याच्यावर झाकण ठेवतात याच्यावरती. आणि एक झाकण ठेवून मग आपल्याला द्यायचं असते. ते इथं बघू शकता सगळं वाण जे आहे ते मी एकत्र केलेलं आहे. बोरं घेतलेले आहे आणि चणे, ऊस, गाजर आणि वाटाणे वगैरे. तर ते आपल्याला सर्व मिक्स करून 5 वेळा एका सुगड्यामध्ये घालायचं आहे किंवा टाकायचं आहे. त्याची पूजा केली जाते अशा प्रकारे. तर 5ही याच्यामध्ये मी टाकून घेते. आणि जर तुम्हाला गव्हाच्या ज्या ओंब्या मिळतात त्या पण मिळतात, पण गव्हाच्या ओंब्या न टाकता गहू, कारण काही काही ठिकाणी मिळतात, काही काही ठिकाणी नाही मिळत, कारण त्याचाच मान असतो. आणि यावेळेस सर्व हिरवं जे नवीन आहे, जे नवीन पिकतं त्याचा मान आहे, त्याची पूजा केल्या जाते. तर आता इथे सगळे सुगडे जे आहे फुलं वगैरे वाहून घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये लाडू न ठेवता मी प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवू शकता. तर इथे थोडंसं सजवून घेतलेलं आहे, सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे फुलांनी. आणि कसा वाटला तुम्हाला सुगड्याची पूजा ते नक्की सांगाल मला. आणि आता इथे थोडंसं फुलांनी सजवून घेते. आणि अशा प्रकारे फुलं पण ठेवून गेले, फुलांचा पण मान आहे. तर अशा प्रकारे 5ही. आणि इथे नैवेद्य ओटी ठेवलेली आहे, कारण 5 जणींना मी देत असते. तर एक देवीला ठेवलेली आहे आणि एक आपल्या तुळशीला ठेवायचं आहे. आणि ज्या 3 उरलेल्या आहेत त्या मग जे पहिल्या सुवासिनी येतील त्यांना आपल्याला द्यायचे आहे. तर इथे मी चिरंजीचे दाणे किंवा हलवा जे म्हणतात ते ठेवलेलं आहे. लाडवाचं महत्त्व खूप आहे. तिळगुळाच्या वड्या पण ठेवलेल्या आहे. आणि जे वाण आपण वाटणार आहोत ते वाण पण ठेवलेले आहे, त्याची पण पूजा केलेली आहे. अशा प्रकारे माझी संक्रांतीची जी सुगड्याची पूजा आहे ते अशा प्रकारे मी करते. आणि आता याच्यावरती सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती ब्लाऊज पीसनी झाकण ठेवायचं आहे, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. आणि झाकण जेव्हा बायकांना आपण सुगड्याचं वाण देतो तेव्हा मग आपल्या पदराने झाकून देतात किंवा मगची पंतीसारखं आहे त्याने देतात. तर अशा प्रकारे देवाची पूजा पण झालेली आहे, सुगड्यांची पूजा पण झालेली आहे. आणि सुगड्यांमध्ये जे आपण वाण ठेवलेलं आहे त्याची पण पूजा केलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला
आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, कारण तुमचं लाईक जे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याने मला प्रेरणा, प्रोत्साहन मिळते. छोटीशी फुलांची रांगोळी पण काढून घेतलेली आहे. रांगोळी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. आणि इथे आरती आणि जे आपली नित्यसेवा आहे ती करायची आहे. तर अशा प्रकारे माझी पूजेची मांडणी आहे. तर ती पण पूर्ण झाली आहे. व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा.